गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये वर्ग 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. तर मागच्या तासामध्ये आपण अँड्राकोल्स अँड द लॉयन या स्टोरीचा अभ्यास केलेला आहे आणि यावरील जो स्वाध्याय आहे तो पण सोडवून घेतलेला आहे. सो टुडे वी लर्न द पोएम ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. सो फर्स्ट ऑफ ऑल, here is a page number 12 giving up some warming up. Look at chit chat. So first question is, when do you receive gifts? When do you receive gifts याचा मराठीमध्ये अर्थ आहे की तुम्हाला बक्षीस किंवा पारितोषिक कधी मिळतो. तर बक्षीस आपल्याला कधी मिळतात हे आपल्याला सांगायचं आहे. ॲट बर्थडे, विन रेस आर विन प्राइज कॉम्पिटिशन. तर अशा वेळेस आपल्याला गिफ्ट्स मिळत असतात. डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? यस, आय लाईक टू गिव्ह गिफ्ट्स. फ्रॉम होम डू यू गिफ्ट्स? तुम्हाला कोणाकोणाकडून गिफ्ट्स मिळतात? बाय माय पॅरेंट्स, माय फ्रेंड्स, माय टीचर्स अँड माय रिलेटिव्स ऑल्सो. सो व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव एवर रिसिव्ड? तर या प्रश्नाचं उत्तर हे तुमचं वैयक्तिक असू शकेल. इट इज युअर पर्सनल रिस्पॉन्स ॲन्सर. देन नेक्स्ट, व्हाय इट इज स्पेशल फॉर यू? आणि ते तुमच्यासाठी का विशेष आहे या पण प्रश्नाचं उत्तर हे वैयक्तिकरित्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं वेगवेगळं असेल, त्यांनी ते उत्तर लिहायचं आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट गिफ्ट्स do trees give to mankind? What gifts do trees give to mankind? तर झाडे मनुष्य जातीला कोणकोणते गिफ्ट्स देत असतात, म्हणजे बक्षीस देत असतात. ट्रीज गिव्स व्हेरियस काइंड्स ऑफ गिफ्ट्स टू mankind such as food, shelter, oxygen, water, etc. The next question, name two parts of a tree that begin with. तर खाली आपल्याला काही अक्षरे दिलेली आहेत आणि त्या अक्षरांपासून सुरुवात होणारे झाडांच्या दोन भागांचे नावे लिहायचे आहेत. बघा, पहिला द फर्स्ट लेटर इज बी. बी पासून सुरू होणारे दोन शब्द आपल्याला लिहायचे आहेत. सो फर्स्ट वर्ड इज ब्रँच आर ब्रँचेस म्हणजे फांद्या, अँड द सेकंड वर्ड इज बड. बड मीन्स कडी. द नेक्स्ट वर्ड यफ. तर यफ पासून सुरू होणारे दोन शब्द आपल्याला लिहायचे आहेत. फ्लावर म्हणजे फुले आणि फ्रूट म्हणजे फळे. Then the next word is टी. टी पासून सुरू होणारे दोन शब्द लिहायचे आहेत. द वर्ड स्टार्ट फ्रॉम टी, ट्रंक अँड टॅप रूट. सो ट्रंक मीन्स झाडाचा बुंदा अँड टॅप रूट मीन्स सोटमूळ. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, इन मोस्ट कंट्रीज इन द नॉर्थन हेमिस्फियर देर आर 4 सीजन, स्प्रिंग, समर, ऑटम अँड विंटर. Especially in India, there are 3 seasons classified in a 3 seasons: summer, winter and rain season. But in northern hemisphere there are 4 seasons: spring, summer, autumn and winter. Try to guess what is the season in the months given below. त्या ठिकाणी काही महिने दिलेले आहेत आणि त्या महिन्यांवरून आपल्याला कोणता ऋतू आहे ते समोर लिहायचं आहे. सो फर्स्ट इज मार्च, एप्रिल, मे. So everybody know March, April, May is a summer season. Then the second, June, July, August. June, July, August is a spring season. September, October, November is a winter season, and December, January, February is a autumn season. तर या ठिकाणी मराठी समर म्हणजे आपण त्याला म्हणू उन्हाळा. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, ज्यावेळेस झाडांना पालवी फुटते, ज्याला आपण रेन सीझनही म्हणू शकू आपल्या अलीकडच्या आपल्या म्हणजे इंडियामध्ये.
त्यानंतरचं आहे विंटर, सगळ्यांना माहीत आहे हिवाळा, आणि ऑटम मीन्स शरद ऋतू. द नेक्स्ट क्वेश्चन, ॲन आर्टिस्ट पेंट्स पिक्चर्स युझिंग कलर्स. अ पोएट writer can also paint pictures in your mind imagination by using descriptive phrases. So for example, या ठिकाणी काही वर्ड्स दिलेले आहेत बघा. ब्ल्यू स्काय, सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स, फ्लोटिंग क्लाउड्स, etc. So write down 4 such phrases which describe anything beautifully in nature. तर आपल्याला 4 फ्रेजेस लिहायचे आहेत ज्या फ्रेजेसमुळे निसर्गाचं आपल्याला या ठिकाणी वर्णन करता येईल. तर बघू ब्ल्यू स्काय. सो आपण बघा त्याच्यावर लुक ॲट ब्युटिफुल ब्ल्यू स्काय. लुक ॲट ब्युटिफुल ब्ल्यू स्काय. तर एक मी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे, बाकीचे तुम्हाला करायचे आहेत आणि तुमच्या नोटबुकमध्ये हे जी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत त्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला लिहायच्या आहेत. तर बघूया. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. फर्स्ट ऑफ ऑल वी रीड द पोएम अलाउड अँड देन अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द पोएम or particular words. Trees are the kindest thing I know. They do not harm, they simply grow and spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. They give us fruit in leaves above and wood to make our houses of, and leaves to burn on Halloween, and in the spring new birds of green. They are the first when days begin to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children's long ago. Trees are the kindest things I know. हॅरी बेहन यांची ही पोएम्स आहे आणि या पोएममध्ये सांगितलेलं आहे की वाक्यातच सांगितलेलं आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. म्हणजे मला माहीत असलेल्या गोष्टींपैकी झाडे हे सगळ्यात दयाळू या पृथ्वी तलावावरील गोष्ट आहे, असं आपण त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करू शकतो. तर बघा, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. दे डू नॉट हार्म. ते कोणालाही हानी पोहोचवत नाहीत. म्हणजे झाडे कोणालाही हानी पोहोचवत नाहीत. ते सिम्पली ग्रो, साधेपणाने वाढतात. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. ते झाडे जे आहेत ते झोपाळू गायींना सावली देण्याचं काम करतात. अँड गॅदर बर्ड्स. आणि पक्ष्यांना एकत्रित करतात. देअर बोज मीन्स ब्रँचेस, म्हणजे फांद्यांवर एकत्रित करण्याचं काम करतात. दे गिव्ज अस फ्रूट. ते आपल्याला फळे देतात. इन लिव्ज अबोव. फळे देतात, पाने देतात. अँड वूड टू मेक. आपल्याला लाकूड पण देतात. अवर हाऊसेस ऑफ. आपल्याला घर बांधण्यासाठी जे लाकूडाची गरज असते ते लाकूड पण देण्याचं काम झाडांमार्फत होते. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोवन अँड इन स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. त्या ठिकाणी नवीन द न्यू वर्ड्स इज हॅलोवन. हॅलोविन मीन्स अ फेस्टिवल अँड ॲटम ऑब्झर्वड इन वेस्टर्न कंट्रीज. तर हे पाश्चिमात्य देशामध्ये शरद ऋतूमध्ये येणारं एक प्रकारचं सण आहे. तर या सणामध्ये जाळण्यासाठी जसं आपल्याकडे आपण होळीच्या वेळेस लाकडं जाळतो त्याचप्रमाणे तिकडे त्यांना जाळण्यासाठी पाने पण झाडे देण्याचं काम करतात. अँड इन स्प्रिंग. आणि वसंत ऋतूमध्ये न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. नवीन कड्या झाडाला येतात. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. आणि जेव्हा सकाळी सूर्य निघतो त्यावेळेस सूर्याचा जो पहिला किरण आहे त्या किरणाला स्पर्श करण्याचं काम कोण करतात, तर सगळ्यात अगोदर झाडेच करतात. दे आर द लास्ट. आणि सगळ्यात शेवटी टू होल्ड द लाईट वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. ज्यावेळेस संध्याकाळचं रूपांतर रात्रीमध्ये होते त्यावेळेस सुद्धा सूर्याचा शेवटचा किरण कोण पकडून ठेवतात, झाडेच पकडून ठेवतात. अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. आणि जेव्हा चंद्र आकाशामध्ये तरंगत असतो, दे हम अ ड्राउझी ललबाय. तर त्यावेळेस त्यांचं जे एक स्लिपी ड्राउझी ललबाय म्हणजे लहान मुलांसाठी जे आपण अंगाई गीत गातो तशा प्रकारे त्यांचा आवाज, ते गुणगुणण्याचा आवाज, दे हम अ ड्राउझी ललबाय, ते अंगाई गीत गाण्याचं काम करतात. ऑफ स्लिपी चिल्ड्रन्स लॉंग ॲगो. लहान मुले झोपलेली आहेत. ऑफ स्लिपी चिल्ड्रन्स लॉंग ॲगो. बऱ्याच वेळापर्यंत लहान मुले झोपलेली असतात. त्यावेळेस मला असं वाटते ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. की मला माहीत असलेल्या
याच्यामध्ये झाडे हे सगळ्यात दयाळू व्यक्ती आहे असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, इन देर आर सम न्यू वर्ड्स, सो इन द नेक्स्ट period we learn the meaning of the new words given in the poem.